डिअर स्टुडंट, स्वागत आहे तुमचं आपल्या NHM प्रोग्राम सिरीज 13 डेज मध्ये। आजचा डे 5। आज आपण प्रोग्राम घेतलेला आहे नॅशनल लेप्रोसी कंट्रोल प्रोग्राम। तो स्टार्ट झाला होता, इस्टॅब्लिश झाला होता 1955 मध्ये। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय झालं, 1983 मध्ये काय झालं, तो कन्वर्ट झाला नॅशनल लेप्रोसी इरॅडिकेशन प्रोग्राम म्हणून। काय झालं, 1983 मध्ये कन्वर्ट झाला नॅशनल लेप्रोसी इरॅडिकेशन प्रोग्राम म्हणून। त्याच्यानंतर 1982 मध्ये काय झालं, त्याच्यामध्ये मल्टी ड्रग थेरपी म्हणून त्या प्रोग्राम मध्ये त्या ट्रीटमेंट त्याची ऍड झाली 1982 मध्ये मल्टी ड्रग थेरपी म्हणून। त्याच्यानंतर ते मल्टी ड्रग थेरपी मध्ये जो मेन ड्रग चॉईस होता तो होता डॅप्सन। तो CHO मध्ये विचारतात, डॅप्सन नावाचा ड्रग जे आहे तो लेप्रोसी मध्ये यूज केला जातो मोस्ट कॉमन म्हणून। त्याच्यानंतर या प्रोग्रामचा लोगो मी तुम्हाला दिलेला आहे, तो बघून घ्या एकदा। तर अशा प्रकारे हा प्रोग्राम आहे। थँक्यू।